नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, 26 फेब्रुवारी 2025ला महाशिवरात्री आहे आणि महाशिवरात्रीला आपण सगळे उपवास करत असतो, कारण हे व्रत सर्वात प्रभावी आणि सर्वात श्रेष्ठ व्रत असं मानलं गेलेलं आहे. बघा, या दिवशी आपण सगळेच महादेवांची जेवढी जमेल तेवढी सेवा ही नक्की करतो आणि आवर्जून आपण ह्या दिवशी शिवलीला अमृताच्या पोथीचं किंवा ग्रंथाचं पारायण किंवा वाचन हे नक्की करतो. तर आज आपण महाशिवरात्रीच्या दिवशी एक दिवसीय पारायण आपण कसं करू शकतो किंवा 3 दिवसीय पारायण आपण शिवलीला अमृताचे कसे करू शकतो आणि ते जे काय नियम आहे, अटी आहे, उद्यापन कसं करावं, संकल्प काय करायचा, ती आज आपण माहिती बघणार आहोत. तर बघा, शिव म्हणजेच देवांचे देव महादेव. हे कलियुगात श्रेष्ठ देव मानले गेलेले आहे. मनुष्य जन्म घेतला की प्रत्येकाच्या वाटेला आयुष्यात दुःख, संकट, अडचणी ह्या येतातच. मग ते कुठल्याही प्रकारचे असो. संकटांपासून आपल्याला योग्य दिशा मिळावी, आपले मनोरथ पूर्ण व्हावे म्हणून आपण शिवाराधना करतो. शिवलीलामृता पोथीचे 15 अध्याय आहेत. प्रत्येक अध्याय आपल्याला जीवनातील प्रत्येक प्रश्नांची उत्तरे आपल्याला ते अध्याय वाचल्यानंतर मिळतात अशी मान्यता आहे. म्हणूनच आपण श्रावण महिन्यात हे पारायण करत असतो. कितीही मोठे संकट किंवा कितीही मोठा प्रॉब्लेम असेल तर संकल्प करून हे जर पारायण केले तर तुमचा प्रॉब्लेम किंवा तुमची अडचण ही नक्की सुटते आणि तुम्हाला योग्य दिशा मिळते. कारण एक रिसेंट अनुभव मी तुम्हाला सांगते की संतान प्राप्तीसाठी सुद्धा एका ताईंनी शिवलीला अमृताचे 108 पारायण केले होते आणि त्याच्यानंतर त्यांना संतान प्राप्ती झालेली आहे. तर फक्त ह्याच्यासाठी नाही तर कुठलीही संकटे असो तर तुम्ही हे संकल्प करून करू शकता. आता शिवलीला अमृतामध्ये पूर्वी 14 अध्याय होते, आता 15 अध्याय आहेत. तर आजपासून तुम्हाला जर 3 दिवसीय पारायण करायचे असेल तर तुम्हाला 5 अध्याय दररोज तुम्हाला वाचावे लागतील. नाही तर महाशिवरात्रीच्या दिवशी 1 दिवसीय तुम्हाला पारायण करायचं असेल तर तुम्ही दिवसभरामध्ये थोडे थोडे अध्याय वाचून त्याचं उद्यापन तुम्ही करू शकता. आता मांडणी करायची गरज आहे का? तर बघा, तुमच्याकडे जर जागा असेल, तुमची इच्छा असेल तर जरूर तुम्ही मांडणी करा, नाहीतर देवघरासमोर बसून सुद्धा तुम्ही ह्याचं पारायण करू शकता. आता वेळ कुठली? तर बघा, शिवलीला अमृत तुम्ही दिवसभरामध्ये कधी पण वाचू शकता. अगदी सकाळी, दुपारी किंवा प्रदोष समयी जरी सुद्धा तुम्ही केलं तरी खूप तुम्हाला त्याचे सुंदर रिझल्ट्स मिळतात. आता तुम्हाला मांडणी केल्यानंतर तुम्हाला ज्या दिवशी पारायण करायचं आहे त्या दिवशी तुम्ही सकाळी उठायचं आहे, अंघोळ करायची आहे. तुमच्या जर जवळ महादेवांचं मंदिर असेल तर तुम्ही मंदिरात जा, छान त्यांना तिथं अभिषेक घाला. भले मग तुम्ही जलाने घाला किंवा दुधाने घाला, कच्च्या, काहीही हरकत नाही. त्याच्यानंतर तुमच्याकडं जर शिवपिंड असेल घरी तर पंचामृताने, दुधाने, पाण्याने अभिषेक घाला. ती छान पुसून त्याची तामणामध्ये छान तांदूळ ठेवा, त्याच्यावरती शिवलिंग स्थापन करा, शिवपिंड, आणि भस्म लावा आणि मग छान तुपाचा दिवा, तेलाचा दिवा, धूप, अगरबत्ती लावून तुम्ही वाचायला सुरुवात करू शकता. छान पांढरी फुलं अर्पण करा. आणि तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल किंवा अडचण असेल तर तुम्ही संकल्प पहिली करायचा आहे. आता संकल्प कसा करायचा आहे हे सगळ्यांना माहिती आहे. तर संकल्प करायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला वाचायला सुरुवात करायची आहे. नुसती तुम्ही सेवा म्हणून जर करणार असाल तर संकल्प करायची गरज नाही. आता नियम काय आहे ते आपण बघूया. तर बघा, तुम्ही भले 3 दिवसीय पारायण करा, 1 दिवसीय करा, 7 दिवसीय करा, 5 दिवसीय करा. जेव्हा आपण कुठलंही पारायण करतो त्यावेळेला मांसाहार कडकडीत वर्ज्य. अंडी नाही, नॉनव्हेज नाही, दारू नाही, सिगरेट नाही, तंबाखू नाही किंवा परान्नसुद्धा तुम्हाला वर्ज्य आहे. ब्रह्मचर्याचं पालन आपण ह्या दिवसांपर्यंत करायचं आहे. घरात अजिबात नॉनव्हेज वगैरे प्लीज शिजवू देऊ नका किंवा
कोणाला बाहेरून आणून खायला पण देऊ नका. हे 3, 4 किंवा 5 दिवस किंवा 1 दिवस तरी नक्की पाळा. दुसरं म्हणजे काळ्या रंगाचे कपडे घालून तुम्हाला वाचनाला बसायचं नाही आहे. भले मग ते इनर्स असो, दुपट्टा असो किंवा काहीही असो. तुम्हाला जर जमलं तर पांढरे वस्त्र घाला, नसेल तर धूत वस्त्र घालून तुम्ही छान कपाळाला कुंकू लावून, हातात बांगड्या घालून, चुडीदार घालून, भस्म लावून तुम्ही वाचायला बसू शकता. ह्या 3 किंवा 5 दिवसीय किंवा 7 दिवसीय किंवा 1 दिवसीय पारायणामध्ये तुम्ही कांदा लसूण विरहित जेवण बनवा, नैवेद्य दाखवा. तुम्ही स्वतः न कांदा लसूण घातलेलं जेवण हे जेवा, कारण हे तामसिक मानलं गेलेलं आहे. सो भले मग तुमचं 1 दिवसीय असो किंवा 3 दिवसीय असो, 3 दिवसीय असलं तरीसुद्धा तुम्ही एवढं फार पाळू शकता. बाकी तुम्ही भात, चपाती, भाकरी, भाजी, फळं, दूध सगळं तुम्ही घेऊ शकता किंवा खाऊ शकता. आता बघा, जसं मी तुम्हाला म्हटलं की प्रत्येक अध्याय शिवलीला अमृतामध्ये आपल्याला काही ना काहीतरी सांगून जातो. आता समजा तुम्हाला जर काही कारणामुळं जर तुम्हाला अगदीच पारायण करायला जमलं नाही, भले मग ते 1 दिवसीय असो, 3 दिवसीय असो, 5 किंवा 7 दिवसीय असो, तर तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी प्रदोष समय किंवा जो निश्चित काल आहे म्हणजे मध्यरात्री, जर तुम्हाला शिवलीला अमृताचा 11वा अध्याय हा रुद्र अध्याय किंवा ह्याला मेरुमणी अध्याय हा मानला गेलेला आहे, त्यामुळे महाशिवरात्रीला जर तुम्हाला शिवलीला अमृताचं जर तुम्हाला पारायण करायला जमत नसेल, तर तुम्ही ह्या दिवशी 11वा अध्याय हा न विसरता त्या दिवशी तुम्हाला पठण करायचा आहे. कारण हा अध्याय जर तुम्ही पठण केला तर तुम्हाला रुद्र पठण केल्याचे फळ मिळते आणि हा मेरुमणी मानला गेलेला आहे. सो हा अध्याय तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी प्रदोष समय किंवा निश्चित कालामध्ये मध्यरात्री तुम्ही नक्की पठण करायचं आहे. तर आता उद्यापन कसं करायचं आहे बघा. शिवलीला अमृताचं असं उद्यापन ॲज सच किंवा विधी वगैरे असं काही नाही आहे. पण ज्या दिवशी तुमचं पारायण कंप्लीट होतं त्या दिवशी तुम्ही भगवान शंकराच्या मंदिरामध्ये जावा. भले मग ते महाशिवरात्रीच्या दिवशी असे ना किंवा दुसऱ्या दिवशी असे ना, कधी पण बरोबर तुम्ही पाणी किंवा पंचामृत किंवा कच्चं दूध हे घेऊन जावा. अभिषेक करायला मिळाला शिवपिंडीवरती तर अहम विशेषतः तर अभिषेक करा छान. एक पांढरं वस्त्र, पांढरी फुले, जानवं जोड घेऊन जावा, बरोबर भस्म घेऊन जावा, थोडंसं चंदन घेऊन जावा, ते शिवपिंडीवरती लावा. काहीतरी गोड बनवा, भले मग तो शिरा असे ना किंवा काही असे ना, किंवा मिठाई घ्या बरोबर पांढरी कुठली तरी. त्याच्यानंतर थोडासा शिदा घेऊन जावा आणि तिथं जर गुरुजी असतील किंवा कोणी गोरगरीब असतील ज्यांना गरज आहे त्यांना तो शिदा तुम्ही दान करू शकता. त्यामुळे उद्यापन ॲज सच असं काही नाही, पण जर तुम्ही संकल्प केला असेल तर हे छोटंसं उद्यापन तुम्ही असं करू शकता. मग तुम्ही जर तुम्हाला शिवमंदिरामध्ये जायला जमलं नाही तर घरामध्ये तुम्ही थोडे पैसे काढून ठेवा की ज्याने तुम्ही शिदानंतर खरेदी करून तुम्ही तो शिवमंदिरामध्ये तुम्ही तो दान करू शकाल. तर असंही तुम्ही करू शकता. असं काही कंपल्शन नाही की त्याच दिवशी जाऊन शिदा दिला पाहिजे. थोडेसे पैसे तुम्ही बाजूला काढून ठेवा, दुसऱ्या दिवशी तुम्ही त्याच पैशामधून शिदा खरेदी करून तुम्ही तो दान करू शकता. आता ज्यांच्याकडं शिवलीला अमृताची पोथी नाही आहे तर काहीही टेन्शन घेऊ नका. प्ले स्टोअरमध्ये जावा, शिवलीला अमृताचा ॲप आहे, ते ॲप डाउनलोड करा. त्याच्यामध्ये सगळे 15 अध्याय दिलेले आहेत. अगदी अक्षर मोठं आहे, तर तुम्ही तिथून सुद्धा पारायण करू शकता. अगदी काही कंपल्शन नाही की ग्रंथ आणून केलं तरच तुम्हाला देव पावणार आहे, पण ग्रंथ कधीही असावा. पण आता सध्या नसेल तर तुम्ही ॲपमधून ते डाउनलोड करू शकता, प्ले स्टोअरमधून ते ॲप, आणि तुम्ही पारायण हे कंप्लीट करू शकता. तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा.